नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका इंटरेस्टिंग विषयावर आणि विषय आहे पैसा मोठा की वेळ. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी आपण शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार शशांक, स्वागत तुमचं. आणि थोडक्यात ओळखही करून देते. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंग मधले तज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल अनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात. चला तर मग आपण शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि तसंच आजचा जो विषय आहे वेळ मोठा की पैसा मोठा याविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा खरं तर असं म्हणतात की टाइम इज मनी, आणि आजचा आपला विषय आहे की दोनपैकी काय मोठं, पैसा मोठा की वेळ मोठा? काय तुमचं म्हणणं आहे? माझ्यामध्ये सर्वात मोठे आहे ते वेळ. कारण पैसा गेला तर आपण कसाही कमवू शकतो, पण जर वेळ निघून गेली तर ती परत आणता येत नाही. जर तुम्ही वेळेचा योग्य वापर केला तरच तुम्ही पैसा बनवू शकता. तर माझ्या हिशोबाने सर्वात मोठा आहे ती वेळ. वेळेला जपून वापरा तरच तुम्ही चांगल्या रीतीने पैसा कमवू शकता. जसं तुम्ही बोललात की ना, टाइम इज मनी, दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. अगदी. आणि आपला जो आजचा विषय खरं तर आहे, आपला एकंदरीतच हा प्रोग्राम गुंतवणुकीविषयी आहे. मात्र वेळ ह्या गोष्टीकडे तुम्ही गुंतवणुकीच्या माध्यमातून कसं बघता? अनेकदा असं होतं की लोक पैसे तर कमवतात, पण त्यांना म्हणतात ना, गुंतवणूक करायला किंवा गुंतवणुकीच्या ठिकाणी बघायलाच वेळ नसतो. लेट मी टेल यू, आज मी अनेक माझे बिझनेसमॅन मित्र पाहिले आहेत किंवा इव्हन जे जॉब वगैरे करतात, नोकरी वगैरे, त्यांना देखील पाहिलं आहे. दिवसभर कामामध्ये गुंतून असतात आपल्या, ओके, आणि त्यांना ह्या आपल्या गुंतवणुकीकडे किंवा पैशाकडे बघायला वेळच नसतो की अरे मला वेळच नाही हे सगळ्याला बाबा ना, हे इन्व्हेस्टमेंट्सकडे बघायला किंवा या गुंतवणूक करायला किंवा ट्रेडिंग करायला किंवा काही इतर गोष्टी करायला मला वेळच नाही. लेट मी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आज तुम्ही हे सगळे मेहनत घेताय, दिवसभर तुमचा वेळ घालवताय, ओके, ते कशासाठी करता? पैशासाठीच करता ना. जर तुम्ही तो कमवलेला पैसा जर त्याला वाढवण्यासाठी जर तुम्हाला आणि त्या गुंतवणुकीकडे बघायलाच वेळ नसेल आणि जर तुम्ही त्याला योग्यरित्या गुंतवणूक करत नसाल वेळेवरती, तर तुमच्या पैशाला तुम्ही चुकूनचा वाढ देऊ शकत नाही. आणि कमवलेला तुमचा पैसा जर तुम्ही प्रॉपरली गुंतवला नाही तर महागाई जी आहे, आज जे आपण उत्पन्न करतो, आपण जे इन्कम कमवतो, स्पेशली जे लोक नोकरी करतात, आज त्यांना जे रिटर्न्स मिळतात आणि त्यांचं जेवढं हे वाढतात, म्हणजे सॅलरीज वाढतात, त्याच्याहून कितीतरी जास्ती महागाई वाढते. जर तुम्ही तुमची गुंतवणूक नाही केल्यात आणि तर तुम्ही महागाईला तोड देऊ शकत नाही. हळूहळू तुमची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत जाईल. तर माझं म्हणणं असं आहे की जेवढं महत्त्वाचं तुमचं काम आहे तेवढंच महत्त्वाचं तुम्ही तुमच्या गुंतवणुकीकडे पण लक्ष देणं भरपूर गरजेचं आहे. तरच तुम्ही आयुष्यात फायनान्शियल सक्सेस मिळवू शकता. आज मी असं ठरवलेलं आहे, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात असं ठरवलं आहे की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आपण म्हणजे एक पैशासाठी आपण काम करतो. त्याच्यानंतर जे असेल ते मी फक्त माझ्या आवडीची काम करणार. मी त्यावेळी फायनान्शियल फ्रीडम घ्यायचा मी ठरवलं आहे. मी केव्हा घेऊ शकतो? ज्यावेळी मी माझ्या पैशाला मी कामाला लावेन. हां, ज्यावेळी आपण पैशाला आपल्या कामाला लावतो त्यावेळीच जाऊनच आपला पैसा आपल्यासाठी काम करतो. एक लक्षात घ्या, इफ यू वर्क फॉर मनी नो इट विल नॉट हेल्प यू, बट लेट मनी वर्क्स फॉर यू, देन युअर लाईफ विल बी ऑलवेज बी सक्सेसफुल. असं माझं म्हणणं आहे. तर नक्कीच आपल्या गुंतवणुकीला लक्ष द्यावं. खरं. आणि तुमच्या बोलण्यातून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला की आपण फक्त काम करत राहतो, मात्र त्याच्यातून जी कमाई होते त्याच्या बरोबर जी आपली जी इंटेग्रिटी हवी ती नसते. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप तुम्ही महत्त्वाचा सांगितलात, वेळेचा आणि पैशांचा. मग योग्य वापर कसा करायचा? अनेकदा मी आपली माणसं पाहिल्यामध्ये वेळ असो, मी आज पैशापेक्षा जास्त वेळेला इम्पॉर्टन्स देतो. ओके, तर मी अनेकदा लोक पाहिलेत की आपला वेळ पण भरपूर वाया घालवतात. स्पेशली मुंबईसारख्या शहरात म्हटलं तर व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इकडनं तिकडनं फिरणं, दुनियाभरच्या गोष्टी आहेत आपल्या टाइमपास करण्यासाठी. आणि आपला प्रवास आहे. येस, आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो, मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये अडकलो, 2-3 तास एकाच ठिकाणी आपण अडकून जातो. आपला वेळ कुठे गेला आपल्याला कळतच नाही. आपल्याला वाटतं आपण भरपूर काम केलं किंवा भरपूर आपण वेळ म्हणा ना योग्यरित्या वापर केला आहे. ओके, आणि इव्हन हे झालं वेळेचं, आणि इव्हन पैशाचं पण तसंच आहे. लोक आपला पैसा, स्पेशली जे बिझनेसमॅन आणि इव्हन जे नोकरी करणारा वर्ग आहे, ते सुद्धा आपला पैसा भरपूर ठिकाणी आपला छोटा पैसा वेस्ट जातो. माझं म्हणणं असं आहे की जवळपास तुम्ही तुमच्या पैशामध्ये डेली 60 ते 70% पैसे नको त्या ठिकाणी वेस्ट घालवता. उदाहरण घ्या की समजा दुपारी तुम्ही घरी जेवायला जाणार होता, पण तुम्ही त्याच्यावरली म्हणा ना जेवायला याच्या तुम्ही हॉटेलमध्ये जाता, ओके, आणि फुकटचे पैसे खर्च करता. तुमचं म्हणा जंक फूड पण पोटात गेलं, तुमचे हॉटेलमध्ये पैसे पण गेले, आणि मग घरचं पण जेवण वेस्ट गेलं, आणि नंतर वाटतं अरे उगीच मी बाहेर जेवलो. अशा एक छोटं उदाहरण आहे. अशा अनेकदा आपले पैसे वेस्ट जातात पण आपल्याला कळत नाही वेस्ट जात आहे ते. मग त्यासाठी मी तुम्हाला भरपूर चांगली आयडिया देणार आहे. पहिले तर वेळ कसा वाचवायचा ह्याच्याकडे मी तुम्हाला चांगलं योग्य ती आयडिया देणार. त्यानंतर आपण पैशावरती येऊया. वेळ कसा वाचवायचा हे तुम्हाला सांगतो. अनेकदा होतं असं की आपल्याला वेळ आपण फुकट घालवतो पण आपल्याला कळत नाही की मी ह्या ठिकाणी वेळ फुकट घालवते. तर काय करा, तुम्ही दिवस बसून सकाळी 7 वाजता उठला आणि रात्री 11 वाजता झोपत असाल, तर रात्री झोपायच्या आधी सकाळी उठल्यापासून मी प्रत्येक तास
7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 या वेळेत मी काय काय केलं हे तुम्हाला एका कागदावरती लिहून काढायचं आहे. ओके. त्यानंतर एक गोष्ट त्याच्या आधी लक्षात घ्या की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नुसतं फायनान्शियलच नाही तर प्रत्येक गोष्टीचे गोल्स असले पाहिजे. मग ते फॅमिली गोल्स असतील, सोशल गोल्स असतील, त्याच्यानंतर करिअर वाईज गोल असतील. प्रत्येक गोल आपला असलाच पाहिजे आयुष्यामध्ये. जर तुमच्या आयुष्यात ध्येय नसेल, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या आयुष्यात तुमची ध्येय नसतील ओके तर तुम्ही दुसऱ्यांच्या ध्येयासाठी आयुष्यभर काम करत राहाल. तर स्वतः ध्येय असले पाहिजे. आता तुमची एकदा ध्येय ठरले की बाबा मला कुठे पोहोचायचंय, त्यानंतर तुम्ही दिवसभर जो काय वेळ घालवता तुम्ही मॅच करायचं किंवा मी दिवसभरात जो वेळ घालवला प्रत्येक तास मी कुठे कुठे घालवला, हा मी माझ्या गोल म्हणजेच माझ्या ध्येयाशी निगडीत मी घालवला की नाही घालवला. तुम्हाला कळेल तुम्ही 70 ते 80% वेळ हे ध्येयाशी निगडीत नव्हताच. मग उदाहरण घ्या की समजा आज मी सकाळी 7 ते 8 मी उठल्यावेळेला फक्त व्हॉट्सअपवरच 1 तास घालवला, ज्याच्यामुळे मला काही म्हणणं ना माझ्या ध्येयाशी निगडीत ते काही नव्हतं. आज घालवला, उद्या वेळ घालवला, परवा घालवला. चौथ्या दिवशी आपल्याला स्वतःच लाज वाटायला लागेल आणि चौथ्या दिवशी आपण ते चुकीचं काम सोडून देऊ आणि चौथ्या दिवशी आपण ते प्रोडक्टिव्ह काम करू जे आपल्या ध्येयाशी निगडीत असेल. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेळेचा चांगल्या रीती वापरू शकता. तुम्ही प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढवू शकता. हा झाला वेळेचा प्रश्न. तशाच प्रकारे आपण पैशाचं देखील करू शकतो. पैशाचं असं आहे की आपण अनेकदा मी जसं म्हटलं की आपण नोकऱ्या ठिकाणी पैसे वेस्ट करतो. तर आपण काय करायचं, रात्री सकाळी जे तुम्ही पॉकेटमधनं जे काही पैसे घेऊन जाता, रात्री घरी गेल्यानंतर तुम्ही एका कागदावर लिहून काढायचं. तुम्ही भले तो 1 रुपया खर्च केला असो नाही तर 1000 रुपये खर्च केला असो, मी मग कुठे कुठे खर्च केले हे सगळे लिहून काढायचे. त्यानंतर हिशोब करायचं की बाबा मी हे खरोखर योग्य होतं का हे पैसे खर्च करणं. त्याच्यामुळे पण तुम्हाला कळेल की 60 ते 70% पैसे तुम्ही उगीच घालवले की जिकडे गरज नव्हती. लोकल ट्रेनमध्ये तुम्ही जाता, अनेकदा काय काय वेगवेगळे असे अट्रॅक्टिव्ह आयटम घेऊन तुम्ही घेऊन त्यांच्या बोलण्यावर तुम्ही अडखळून तुम्ही घेऊन पण टाकता तेव्हा आयटम, पण नंतर घरी आल्यावर कळतं हे तर घ्यायची गरज नव्हती, मला उपयोगाचंच नाहीये. असे आपले भरपूर पैसे आता. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे पैसे वाचवू शकता. आणि जर तुम्ही पैसे आणि वेळ योग्यरित्या वाढव तेव्हाच जाऊन आपण पुढे जाऊन इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करू शकतो. पैसे वाचवणं आणि वेळ वाचवणं भरपूर गरजेचं आहे. अगदी खूपच छान या टिप्स, अत्यंत मला वाटतं सगळ्या उपयोगी पडणाऱ्या या सगळ्या टिप्स आहेत. तुम्ही आता प्रोडक्टिव्हिटी हा शब्द वापरला, तर वेळेची आणि पैशाची उत्पादकता आपण कशा पद्धतीने आणखी वाढवू शकतो? पहिले तर मी वेळेची उत्पादकता बोलीन. जसं मी तुम्हाला आत्ताही म्हटलं की तुमच्या गोलशी निगडीत तुमचा वेळ पूर्ण गेला पाहिजे. ओके. त्यानंतर मी अनेकदा लोक पाहिलेली आहेत की म्हणा ना भरपूर लोक भला माणूस म्हणून असतात, म्हणजे दुसऱ्यांची मदत करण्याच्या मागे दिवसभर लागलेले असतात. तर ऑलवेज रिमेंबर, ठीक आहे दुसऱ्यांची मदत करावी, पण आधी स्वतःची मदत करावी, त्यानंतर दुसऱ्याची मदत करायला जावी. जर तुम्ही आयुष्यावर भला माणूस बनून राहिला तर तुम्ही म्हणता ना आयुष्यामध्ये स्वतःची प्रगती नाही करू शकत. स्वतःला सांभाळून मग तुम्ही म्हणता ना दुसऱ्यांना वेळ द्या, तरच तुम्ही वेळेचा योग्यरित्या वापरू शकता. हा झाला वेळेचा प्रकार. त्यानंतर आपला जो मेन कारण पैशा रिलेटेड, तर पैशाबद्दल मला सांगायला आवडेल की अनेकदा आपण जे पैसे कमवतो आपण बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, FDs मध्ये वगैरे इकडे आपण पैसे गुंतवून ठेवतो. तर माझं म्हणणं असं ह्या ठिकाणी हे सगळे एजंट्स आहेत ज्यांना आपण पैसे देतो, ह्या ठिकाणी आपल्या पैशाला वाढ मिळत नाही हो. तर तुम्हाला आणि हे सगळे रिटर्न्स जे आहेत म्युच्युअल फंड्स तर बाकी सगळे आपल्याला महागाईपेक्षा किती कमी दराने आपल्याला रिटर्न्स देतात. तर तुमच्या पैशाची जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह वाढवायची असेल तर तुम्हाला योग्यरित्या गुंतवणूक केली पाहिजे. अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे ज्यामध्ये महागाईला बीट करून तुम्हाला त्याचे रिटर्न्स येतील. आता आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये महागाई किती वाढते ह्याचं पूर्ण आम्ही कॅल्क्युलेशन देतो. त्यानुसार मग तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकता आणि डेफिनेटली मग तुम्ही तुमच्या पैशाची प्रोडक्टिव्ह अशा रीतीने वाढवू शकता जर ती महागाईला बीट करत असेल तर. अगदी. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जसं मगाशी आपण वेळेविषयी आणि एकंदरीतच आर्थिक ह्याच्याविषयी बोलत होतो, पैसा बरेच वेळा व्यर्थही खर्च होतो असं आपल्या बोलण्यामध्ये आलं. मात्र स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नावाचा एक प्रकार असतो, तर तो कशा पद्धतीने असावा? कारण बरेचदा आपण बघतोय की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी सुद्धा पैसा बराच खर्च होतो. अनेकदा मी लोक पाहिलेत की शोबाजी भरपूर करतात, म्हणजे बाजूवाल्यांनी गाडी घेतली, बाजूवाल्यांनी हे घेतलं ते घेतलं म्हणून मी घेतोय. माझं म्हणणं असायचं असं करत राहिलात उद्या जर तुम्ही देवना करून प्रॉब्लेममध्ये आला ते बाजूवाले मदत करायला येत नाही, कोणीच मदत करायला येत नाही आपल्याला. शेवटी स्वतःचीच मदत करावी लागते. तर तुम्हाला ज्या गरजा आहेत तेवढाच तुम्ही ठेवा. दुसरे घेत आहेत म्हणून त्यानुसार जाऊ नका तुम्ही. जे पहिलं तर मी 2 गोष्टी सांगेन, एक तर नोकरी करणारे वर्ग आणि एक बिझनेस करणारे. पहिलं तर नोकरी करणाऱ्या वर्गाबद्दल मी सांगेन. जे लोक नोकरी करतात त्यांनी असं करावं की आपण जो आपला इन्कम आहे त्याच्या मॅक्झिमम 60 ते 70% आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवा, तरच तुम्ही आयुष्य सस्टेन करू शकता. मी असं पाहिलं की आता समजा एखादा व्यक्तीचं इन्कम आहे 20,000 रुपये, तो बरोबर आपले खर्च पण 20,000चे आणून ठेवतो. म्हणजे तो लोन घेणार, हे घेणार, ते घेणार, खर्च वाढवणार. 20,000 देऊ ना करू. उद्या जाऊन सॅलरी लेट आली किंवा नोकरी गेली किंवा काही प्रॉब्लेम आला आयुष्यात, ते लगेच किंवा अचानक मोठे खर्च आले, अनसर्टन खर्च आले लाईफमध्ये, तर जे अचानक आयुष्यामध्ये डगमगून जातात. तर हे करायचं नाही. आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लो ठेवा.
ओके, जेवढं आपलं इन्कम आहे त्याच्या स्टँड ऑफ लिव्हिंग लो ठेवा, तुमचं आयुष्य भरपूर स्मूथली जाईल. हे नोकरी करण्यासाठी. आणि जे बिझनेस करतात, आता बाकीच्यांचं तर मला माहिती नाही, पण मी स्वतः एक गोष्ट पाळतो. माझा जो इन्कम आहे त्याच्या फक्त 20 ते 25% म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवलेली आहे. आज तुम्हाला माहिती आहे बिझनेसचा इन्कम हा फ्लक्च्युएटिंग असतो, वर खाली होत असतो. मला सांगा दर महिन्याला फ्लक्च्युएट होऊन किती होईल? 10-20, 15-20, 10-20, 30-40, 50-60% होईल. त्याच्याहून जास्त फ्लक्च्युएट होईल का इन्कम? नाही होणार आहे. मग मी समजा 20-30%च माझं स्टँड ऑफ लिव्हिंग ठेवलंय, तर इन्कम किती फ्लक्च्युएट झाला तरी पण मी चांगल्या रीतीने आयुष्यामध्ये सस्टेन होऊ शकतो. आणि मग ते माझे पैसे वाचवून, आता माझं स्टँड ऑफ लिव्हिंग कमी आहे, माझे खर्च पण कमी असणार, मग मी ते पैसे वाचून योग्यरित्या गुंतवणूक करू शकतो. मे बी तेव्हा माझ्या व्यवसायाची गुंतवणूक असो किंवा इतर गुंतवणूक असो, जसं शेअर बाजार आहे, प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहे, या ठिकाणी गुंतवणूक असो, तिकडे ठेवून माझ्या पैशाला आणखीन चांगल्या रीतीने मी वाढ देऊ शकतो. आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मी नाही म्हणत एकदम कमी ठेवा, पण लिमिटेड असणं फार गरजेचं आहे. तरच आपण आयुष्यामध्ये स्मूथली सस्टेन होऊ शकतो. अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की आर्थिक ध्येय ठरवणं, वेळेवर ठरवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ह्याच मुद्द्यावर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. तसंच आपल्या कार्यशाळा, ज्या सरांच्या कार्यशाळा खूप इम्पॉर्टंट असतात, त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे गुंतवणूक विशेष हा कार्यक्रम आहे. आणि आपण आजचा विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे, पैसा मोठा की वेळ मोठा. आणि या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज शशांक रावले सर आहेत. नेहमीप्रमाणेच आपल्याबरोबर ते मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आहेत. पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मगाशी आपण आर्थिक ध्येय, त्यानंतर वेळ कसा वाचवावा, ध्येय ठरवताना ते नेमकं कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे आणि ते अंमलात आणणं कितपत महत्त्वाचं आहे? जसं की म्हटलं की अनेकदा आता मी फायनान्शियल प्लॅनर्स पण बघतो, ते फायनान्शियल प्लॅनिंग तर करतात, पण त्यांच्याकडे किती महागाई वाढणार आहे ह्याचं त्यांच्याकडे कॅल्क्युलेशनच नसतं. कारण ते त्यांना कुठल्याही पुस्तकामध्ये शिकवलेलंच नसतं. तर पहिलं तर हे आपल्याला जाणून घेणं भरपूर गरजेचं आहे. आजच्या डेटमध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर आपण एक पुढच्या 20-25 वर्षाची प्लॅनिंग करतो, राईट? तर त्यानुसार जसं मी तुम्हाला म्हणतो, आमच्या कार्यशाळेत तुम्हाला किती महागाई वाढणार आहे ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन परफेक्टली जातं. त्यानुसार तुम्ही मोठं ध्येय म्हणजे 20 वर्षानंतर मला कुठले वेळे खर्च येणार आहेत ह्याचं पूर्ण तुम्ही डिटेल्स काढायचे. त्याच्यामध्ये आम्ही 2 भागांमध्ये डिवाइड करतो. आता होतं असं अनेकदा की जे फायनान्शियल प्लॅनर आहेत ते म्हणतात ना भरपूर किचकट करून टाकतात. फायनान्शियल प्लॅनिंग एवढी किचकट करतात की लोक म्हणतात जाऊ दे बाबा, त्यापेक्षा मी माझं जे होतं तेच बरोबर चाललं, आणि ते त्याच्याकडे लक्षच देत नाही. म्हणून मी सोप्यारीत्या तुम्हाला सांगतो फायनान्शियल प्लॅनिंग कशी करावी. 2 भागांमध्ये डिवाइड करावं आपले फायनान्शियल. पहिल्या जे आहेत त्या बेसिक गरजा आणि दुसऱ्या आहे ते लक्झरियस गरजा. बेसिक गरजामध्ये काय काय येतं सांगतो तुम्हाला मी. तुमचं रिटायरमेंट फंडमध्ये तुमचं म्हणा खाण्यापिण्याचा खर्च, रोजचा खर्च सगळं इन्क्लूड होतं. ओके, त्याच्यानंतर तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस हे सुद्धा इन्क्लूड झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं मुलं मोठी होतील तर त्यांच्या मुलांचा एज्युकेशनचा खर्च आणि त्यांचा लग्नाचा खर्च, हे 4 मेन खर्च ज्याची आपल्याकडे तरतूद त्याची सोय आपल्याकडे असलीच पाहिजे. ओके, हे झाले बेसिक गरजा. त्यानंतर मग लक्झरियस मध्ये तुम्ही काही टाकावं. म्हणजे तुम्ही म्हणता ना फॉरेन ट्रिप पाहिजे, मला मोठी गाडी पाहिजे, मला डोनेशन करायचं, फार्म हाऊस पाहिजे, काय जे मनात येईल ते. पण माझं एक म्हणणं आहे की जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढी स्वप्न बघावी. ओके, आणि जर तुम्ही जास्ती मोठी स्वप्न बघत असाल तर तेवढे जास्त तुम्हाला रिस्की ॲसेट्समध्ये पैसे टाकावे लागतील. तर ते माझ्या आयुष्याने असं करू नये लोकांनी. आयुष्यामध्ये कधीही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका, तरच तुम्ही जे तुमची ध्येय आहेत फायनान्शियल ध्येय तुम्ही योग्यरित्या साध्य करू शकता. मग आता काय करायचं आपल्याला की आता बाबा मला 20 वर्षानंतर हे जे मेन ज्या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितलं, एवढा खर्च. उदाहरण घ्या की मला मेडिकल एक्सपेन्सेस येणार आहेत 4-5 लाख समजा येणार असतील. ओके, त्याच्यानंतर आजच्या म्हणजे आजच्या डेटनुसार आपण पहिलं काढायचं कॅल्क्युलेशन. बाबा आज मला किती लागेल, आज जर मी रिटायर झालो तर मला 4-5 लाख समजा मेडिकलसाठी लागतील. त्याच्यानंतर मग माझा रिटायरमेंट खर्च समजा 15 लाख असेल उदाहरण घ्या. त्याच्यानंतर मुलाच्या लग्नाचा खर्च 10 लाख आणि एज्युकेशनचा खर्च 10 लाख. असं करून जवळपास एक 40-1 लाख आपण डोक्यात ठेवू शकतो. तर आज समजा 40 लाख लागतात, तर पुढच्या 20 वर्षांनंतर लेट मी टेल यू, दर 20 वर्षांनंतर तुमच्या खर्चापुढे 1 शून्य वाढतो. ओके, हा दर 20 वर्षानंतर. तर मग तुम्हाला पुढच्या 20 वर्षांत जवळपास लागतील किती, 4 करोड. भरपूर मोठी अमाऊंट वाटते रे बापरे, 4 करोड जमा करायचे. ती आत्ता भली मोठी वाटते, पण 20 वर्षांत तुम्हाला 4 करोड आजच्या 40 लाखासारखे असतील तुमच्यासाठी. ओके, तर मग काय करायचं बाबा, 20 वर्षामध्ये एवढे लागणार आहेत, तर बाबा 10 वर्षामध्ये किती लागतील आपण अंदाजा मांडू शकतो. मग 5 वर्षामध्ये किती, मग 1 वर्षात किती, आणि मग पुढच्या 2-4 महिन्यामध्ये मला किती पैसे जमा केले पाहिजे. जर तुमच्याकडे ध्येय असेल बाबा मला कुठे पोहोचायचं, किती पैसे जमा करायचे, हे तर तुम्हाला आजच माहिती असेल, म्हणजे दर टप्प्याटप्प्याने त्याला छोट्या गोल्समध्ये डिवाइड करायचं. मोठं बघितलं तर एकदम भीती वाटते, तर त्याच्यानुसार मग तुम्ही इझिली ते टप्पे पार करू शकता. तुम्हाला माहिती आहे कुठे पोहोचायचं आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या योग्यरित्या गुंतवणूक करू शकता. जे आमचं एक फायनान्शियल सेशन असतं त्यामध्ये आम्ही सगळं शिकवतो की बाबा तुम्ही तुमचे गुंतवणूक योग्यरित्या करून ते जे तुमचे गोल्स आहेत, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स, हे कशा रीतीने अचीव्ह करू शकता आणि कुठे कुठे गुंतवले पाहिजे, याच्यावर आम्ही पूर्ण ते योग्यरित्या ज्ञान त्याच्यामध्ये देतो. अगदी. सर, तरुण आणि वयोवृद्ध यांनी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना हे कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा याच्यावर थोडंसं सांगा मला.
पहिलं तर मी वयोवृद्धांबद्दल सांगेन. अनेकदा मी वयोवृद्ध माणसं पाहिले की आज आमच्या प्रशिक्षणामध्ये येतात. त्यांनी एवढ्या आयुष्यभरात कधीच गुंतवणूक केली नाही, कारण त्यांनी कोणी सांगितलेलंच नसतं. ओके, आणि त्यांनी जे कमवलेले पैसे आहेत ते महागाई पूर्ण खाऊन टाकतात. त्यांच्याकडे लिमिटेड फंड राहिलं. ते नंतर मग जोश मैदान बोलतात, सर मला इन्व्हेस्टमेंट्स करायचे, मोठे इन्व्हेस्टमेंट्स करायचे. तर मला सांगायला आवडेल, समजा एखादी व्यक्ती आहे, सिनियर सिटीजन समजा असेल ती 60 वर्षाची व्यक्ती, तर 100 मायनस युअर एज म्हणजे किती होतं 40. मॅक्झिमम 40%, मॅक्झिमम बोलतो मॅक्झिमम 40% आपले पैसे ते रिस्की ॲसेट्समध्ये ते टाकू शकतात. रिस्की ॲसेट्स म्हणजे इक्विटी किंवा इव्हन बाकीच्या गोष्टी आहेत. समजा इव्हन म्युच्युअल फंडमध्ये जात असेल तर ते रिस्की ॲसेट आहे थोडे, त्याच्यामुळे टाकू शकता मॅक्झिमम 40%. आणि जसं तुमचं वय वाढत जातं त्यावेळी आपली म्हणा ना उत्पादनता क्षमता आपली ना जी आपली कमी असते त्यावेळी जर आपल्याकडनं आपले अचानक पैसे गेले तर आपण कमवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कमीत कमी पैसे गुंतवा, कारण ते जे वय असतं ते पैसे गुंतवायचं नसतं, पैसे काढायचं असतं. तर त्यावेळी एवढे लिमिटेड पैसे टाका की त्यामुळे ना तुमचा म्हणजे आज रिटायर झालेला व्यक्ती म्हणा ना एम्प्टी माइंड्स डेव्हिल्स वर्कशॉप किंवा घरी बसल्या बोला तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करून चांगले थोडेफार लिमिटेड चांगले पैसे पण कमवू शकता आणि तुमचा वेळ पण वाया जात नाही. यू कॅन कन्वर्ट युअर टाइम इनटू. तरुणांनी करताना एक्झॅक्टली याचा अपोजिट करावा. आपण कार्यशाळेविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय, तो म्हणजे पैसा मोठा की वेळ मोठा, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत शशांक रावले. आपण इतका वेळ कसं नेमकं वेळेचं नियोजन करायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं, वयाप्रमाणे कसं करायचं या विषयावर बोललो. पण हे शिकायचं कुठे हे आपण आता जाणून घेणार आहोत, कारण शशांक रावले सर याच विषयावर कार्यशाळा सुद्धा घेतात. काय सांगाल कार्यशाळांविषयी? हे प्रशिक्षण नेमकं कुठे मिळेल? संपूर्ण महाराष्ट्रातले प्रेक्षक वाट पाहतात त्याचे. पहिल्यांदा सांगेन ह्याच्या प्रशिक्षणामध्ये काय काय आम्ही देतोय थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या रीतीने योग्यरित्या कसे पैसे कमवू शकता, आणि ज्यांना गुंतवणूक करायची ते गुंतवणूक पण करू शकता. आणि इव्हन ट्रेडिंग आता फुल टाइम पार्ट टाइम म्हणजे ट्रेडर देखील आहेत जे डेली चांगल्या रीतीने म्हणजे लाखभर रुपये टाकले दिवसाला 3-4 हजार रुपये, किंवा जर 10-20 हजार रुपये टाकले दिवसाला 700-800 रुपये सहजरित्या निघतात तुम्ही ट्रेडिंग वगैरे करून. ते कशा प्रकारे करायचं की एखाद्या बेरोजगार व्यक्तीला पण रोजगार भेटो, किंवा तुम्हाला तुमच्या कामावर तुम्ही एक्स्ट्रा काम करून देखील पैसे कमवू शकता आणि तुमचा वेळेचा वापर पैशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरू शकता, जो की आपला आजचा विषय आहे. ओके, आणि सेकंडली या कार्यशाळा कुठे कुठे होणार आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. उद्या जी आपली कार्यशाळा होणार आहे ती होणार आहे दादरमध्ये. ओके, दादरमध्ये कुठे होणार आहे तुम्हाला त्याचा ॲड्रेस सांगतो का, कारण लगेच उद्यावरच आहे तर कदाचित आमचे SMS तुम्हाला पोचायला मे बी लेट झाला. तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. तुम्ही दादर वेस्टला आल्यानंतर कोणालाही विचारा, जनता मार्केट जवळ झारपकर बिल्डिंग कोणालाही विचारा. झारपकर बिल्डिंगमध्ये पहिल्या माळावरती कृष्णा जेजूरकर क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये 202 रूम नंबरमध्ये आपलं हे सेमिनार आहे. उद्या संध्याकाळी 6:15 आपलं हे सेमिनार आहे, तर तुम्ही त्यासाठी येऊ शकता. त्याच्यानंतर बाकीचे सेमिनार्स आहेत सोमवारी म्हणजेच 10 तारखेला आपला सेमिनार आहे तो पुण्यामध्ये आहे, ज्याचे डिटेल्स तुम्हाला SMS मध्ये येतीलच. ओके, त्याच्यानंतर तो आपला नेक्स्ट सेमिनार आहे तो आहे 13 तारखेला, जो की गुरुवार आहे, तो ठाण्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी म्हणजे 17 तारखेला आपला नाशिक इथे सेमिनार आहे, नाशिकमध्ये आहे. ह्याचे डिटेल्स जर तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर तर तुम्हाला येत असतील डिटेल्स, आणि प्लस इव्हन आमचे नंबर्स फ्लॅश होत असेल तुम्हाला, त्याच्यावरती फक्त एक मिस कॉल मारून सोडा किंवा SMS वगैरे आम्हाला SMS व्हॉट्सअप वगैरे काही करा. तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत, उद्या दुपारपर्यंत तुम्हाला सगळे व्हेन्यूजचे डिटेल्स येतील. त्यातनं तुम्ही कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे ही जी कार्यशाळा आहे ती मोफत आहे, कुठल्याही रजिस्ट्रेशनची सुद्धा गरज नाहीये. त्यामुळे आपण फक्त दिलेल्या नंबर्सवर SMS करा किंवा मिस कॉल करा आणि थेट तुम्हाला सगळे जे कार्यशाळा आहेत त्याचे डिटेल्स मिळतील, जसं आत्ताच शशांक सरांनी सांगितलं. सर, या कार्यशाळांविषयी आणखी तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर द्या. सांगायला आवडेल की फक्त ही ट्रेडिंग रिलेटेड नाही, तर तुम्हाला इव्हन इन्व्हेस्टमेंट नॉट ओनली शेअर बाजार, पण इव्हन बाकी इन्व्हेस्टमेंट्स आपण कुठे कुठे करावी, मध्ये गोल्ड असो, प्रॉपर्टी असो, म्युच्युअल फंड असो, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, काही असो, कुठे आपण चुका करतो आणि कुठे गुंतवणूक करा ह्याच्याबद्दल पण माहिती दिली जाते. शेअर बाजार तर पूर्ण बेसिक्स आम्ही कव्हर करतो, म्हणजे ज्या व्यक्तीला शून्य नॉलेज आहे, काहीच माहीत नाही, ते देखील इकडे येऊ शकतात आणि त्यांना पूर्णरित्या योग्यरित्या त्यांना त्याच्यामध्ये ज्ञान मिळेल. आणि लास्टली आपण कुठे कुठे चुका करतो आपल्या रिअल लाईफमध्ये, गुंतवणूक करताना इव्हन बाकी सगळ्या गोष्टी करताना कुठे चुका करतो ह्याचं तुम्हाला योग्य ते ज्ञान मिळेल आमच्या सेशनमध्ये. तुम्हाला फॉर शुअर तुम्हाला नक्की ते आमचं सेशन फारच आवडेल. अगदी. सर, खूप खूप धन्यवाद, कारण आजचा हा टॉपिक खूपच छान होता आणि खूप ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या, त्याचा निश्चित सगळ्यांना उपयोग होईल. आज तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.